मित्रांनो आपण आलोय पळसगाव मैदानात आणि दुसऱ्याचं मैदान आणि आदतची कमाल. मित्रांनो दुसऱ्याच्या मैदानात आदतनं मोठा आदत आहे, म्हणजे वाटत नाही आदत असलं दुसरा असल्यामुळे वाटणार, परंतु आदत असून त्याने एक नंबर केला. तर कुठला आहे आदत ह्यो? ह्यो घेतलाय वाघेरीतनं खोंड घेतलेला पहिल्यांदा. 3 लाखाची खरेदी आहे. बरं, मालकाचं नाव आहे? मालकाचं नाव अक्षय शेठ सावंत आणि विठ्ठल शेठ सावंत. स्वतः तुम्ही? स्वतः आम्ही दोघं जण. माझा भाऊ एक आहे, दुकानला असतो केरळला. आमच्या दोघाचा खोंड. कितीला घेतलं पुढे? 3 लाखाला. 3 लाख. ड्रायव्हर काय सांग चालू एक आदत आदत आणि ती पण लय मोठा बैल नाही. आपण ही गाडी अगोदर हाणली होती आदतला. त्यावेळेस आपण ही आदत कोंड बाहेर उजवीनं घालून पहिल्यांदा क्वार्टरला राहिलो होतो तिथं पुरंदरला 5 तारखेला. आज गाडी कशी पडली? आज गाडीच पळाली. सुट्टी मेकर काय सांग चालू? नाही, गाडी अशी अतिशय चांगली पळाली. त्या दिवशी पण आम्हाला म्हणजे गुलाल झालाच असता, एक नंबर झाला असता त्या दिवशी, पण उलट्या खांद्यावर कडन पळून गाडी क्वार्टरला राहिली तिथे. तो बैल कुठला आहे? तो बैल किरवंडीचा आहे. तिरवंडी कुठली? माळशिरस. माळशिरस तिरवंडी. तर मित्रांनो काय सांगशील बैल मालकाचं नाव काय? रमेश महादेव लोंढे. आणि कुणी नियोजन केलं ते? हे भैयानं रात्री नियोजन केलं 11 वाजता. भैया ड्रायव्हर कचरेवाडीकरांनी. आव चुकून नियोजन झालं ना, त्यात बाह्या ड्रायव्हरने नियोजन केलं, आव चुकूनच नियोजन झालं ना. म्हणजे ते काय आम्हाला माहित बी नव्हतं आणि काहीच नव्हतं. बाह्या म्हणलं जायचं आपल्याला सकाळ बैल घेऊन. आम्ही परत सकाळी बैल धुतला आणि आम्ही आलो परत मैदानाला. आलो तर इथं बघितलं, आज ड्रायव्हर बी म्हणलं की काय नाही, आपण इथं एक नंबरच करायचा. तो आदत आहे, ह्योनी बी आता दात लावलेला आहे. दोन्हीची एक झाली, योगायोगाने आपला एक नंबर झाला. एवढंच बोलायचं, दुसरं काय नाही. गाडी बी छान पळाली. मित्रांनो चांगली गाडी पाहिली आणि दुसरी गोष्ट आदतला घेऊन दुसऱ्यांना म्हणजे एक शहाणा बैल म्हणायला लागला दुसरा असून. हा श्याम लय श्याम आहे, घेऊन पळतो चांगला. बारकी वासरस आहे, तो घेऊनच पळतो. किती बी बारकी टाका काय टाका, तो घेऊनच पळतो. आता त्याने दात लावलाय, तो बी बारकाच, म्हणजे आदतचाच दात लावलाय, दुसऱ्याचा दात लावलाय त्याने आताची, दुसराच आहे तो. हा, कुठने घेतलं बैल? ह्यो घरचाच बैल आहे माझ्या. चेतक म्हणजे घरचाच आहे. आमचा नाग्या वारला त्या टायमाला बारीक लहान होता. मग आमचं वडील म्हणले की आता नाग्या मेलाय, नाग्याच्या माघारी चेतक तू नाव कर, म्हणून त्याने आपलं कसं नाही कसं त्याचं नाव चालवलंय. म्हणजे कुठं जरी गेला, आमचं सट्यात होता तरी सट्यात एक नंबरच करायचा. सट्टा 4 गाड्यांचा सट्टा होता ना आमच्या मेळ्यात मध्ये, तरी तिथं बी एक नंबरच करायचा, बाहेरून एक नंबर करायचा. आज कसं काय, आज मोठ्या मैदानात किती मैदान गुलाल आहे? एक नंबरचा आज पहिलाच म्हणजे गुलाल आहे त्याचा. नाहीतर 2 नंबर 3 नंबर असा गुलाल व्हायचा ना. म्हणजे असं त्याला बैलच लागत नव्हती. आज तो आदत असून बी छान पळालाय. हा, त्याच्यामुळे त्याच्यावर बी काय नाराज नाही, ह्याच्यावर बी काय नाराज नाही. आमची समधी ही आहे. गाड्या तर फोडून ही गाडी आता फोडतच नाही ना आम्ही, सहजासहजी काय फोडू शकत नाही. समजा बाह्या ड्रायव्हर वर नियोजन आहे ना, फोडायचं काय नाही, फोडायची ही बाह्या ड्रायव्हर नियोजन ते नियोजनाला बादशाह. मित्रांनो गाडी त्यांनी जुळवली काय, म्हणजे त्या दिवशी पण बाया ड्रायव्हरनं गाडी एक जुळवली होती, सावकर आणि सुंदरची घरचाच, आणि तिथे एक नंबर केला. आज ती एक नंबर, एक प्रकारे नियोजन बाह्याला नॉलेज आहे म्हणा. त्या दिवशी पण पुरंदरच्या मैदानात त्यांचा रात्री फोन आला, उद्या वासरू द्यायला लागते. मग आम्ही दिलं वासरू. त्या दिवशी पण कडन जर गाडी लागत नाही, ज्या गाडीनं आम्हाला मारलं त्या गाडीनं सलग 2 मैदान एक नंबर केलता. त्याच गाडीला लढत दिली, थोडक्यात झालं, क्वार्टरला राहिली. तीच गाडी आज इथं बाया म्हणलं हाणायची, तुम्ही उद्यावर भरून घेऊन जावा. आम्ही पण सकाळीच खोंड धुतला, सगळं सकाळी करून. इथं आम्हाला चिठ्ठी पण नव्हती, इथनं समितीकडनं चिठ्ठी घेतली, त्याच्यावर आम्ही पळालो, एक नंबर केला. आज आजचा दुसरा एक नंबर आहे ह्याच्या आधी पण एक नंबर केला त्यानं गंगोतीमध्ये एक नंबर केला. हो, गंगोतीमध्ये कोणाबरोबर पळाला? ते वादळ होतं ह्याचं, आवळायचं वादळ म्हणून एक पळत. मित्रांनो ती पण म्हणजे बैल कुणाची पण गाडी मारू शकतो कधी पण. हो, कधी पण. जो लय आडा बैल, त्याच्या अंगावर गाडी का तो गाडी सोडत नाही. मग कोणी पण असतो गाडी सोडत नाही. गाडी सोडत नाही, कोणी पण असो, तो मारणार का तर मारणारच. त्या बैलाला पण त्या दिवशी एक नंबर केला. मला वाटतं काय सांगचाल, खोंडाचं म्हणजे म्हैसूरी खोंड आहे बरोबर? हा, म्हैसूरी खोंड आहे. आणि ह्या बैलाबद्दल काय सांगचाल? चेतक म्हणजे त्याच्या पण अंगावर गाडी आली का ते सोडत नाही. मग कोण पण असू दे पलीकडे, कोण पण म्हणजे कोण पण सोडणारच नाही. गाडी मागे पळत होती, 2च गाड्यात लढत चालू होती. गाडीच्या फक्त 50 फुटात पुढच्या 50 फुटात ड्रायव्हरने चालकपणा केला, गाडी बरोबर निघाला. गाडीचा पण जुळवायचा विषय कसा आहे, हा आदत दोन्ही खांदी बाहेरून पळतोय, तो दोन्ही खांदून आतून पळतोय, त्याच्यामुळं पण गाडी बाहेरनं हे करतो. आणि ह्यो आतून वडायचं काम, गाडी लावायचं काम तो करतो. तो बाहेरनं पळतो पण आतनं जास्त पळतो. आतनं गाडीवरती कसं दुसरा असल्यामुळं रागाने जास्तच पळतोय, आणि हा बाहेरून चांगली साथ देतो, त्याच्यामुळे गाडी पण चांगली पळते. आणि ड्रायव्हर पण आम्हाला एकदम म्हणजे काय बोलते, असं 20 किलोचा असल्या छोटाच ड्रायव्हर आहे, पण हात चालक हात पण तेवढे चालतात त्याचे.
त्याच ड्रायव्हर म्हणजे मूर्तिमान आहे या त्या- ड्रायव्हरच्या. त्या इकडं- driver नं आम्हाला आज 2 वेळा 1 नंबर करून दिलाय. त्या पहिले तेव्हा पण ते ड्रायव्हर बसले होते ना आज पण ते driver. डोळ्यात पाणी वर आज डोळ्यात पाणी उभं राहिले करून दाखवले त्यानं. ज्यांना वाटत होतं करू शकत नाही पण त्यांना करून दाखवलं आज. गाडी आपली 1 नंबर करणार आहे. ड्रायव्हरने 1 नंबर करून दिला. पहिलाच 1 नंबर का? बैलाचं नाही, असं एक नंबर 2-3 आहेत, नंबर म्हणजे आहेत. नंबर आहेत. हा, शिरेलने नंबर आहेत. शिरेलनं नंबर आहेत. दुसऱ्यातला? दुसऱ्यातला हा पहिलाच नंबर. दुसऱ्यातला एकच हा. नंबर त्याचा. तुम्ही काय करता? काय नाही सध्या शेतीच म्हणजे आपली घरगुती शेतीच आहे, दुसरं काय व्यवसाय नाही काय नाही, म्हणजे गाय आहे आयच्या दर्शनचं आपलं घरगुती शेती आहे, असं म्हणजे घरगुती समद कुटुंबच आपलं एकत्र आहे. 50-60 मला वाटलं वकील बिकील आहे का? नाही वकील नाही काय नाही सध्या म्हणजे काय नाही, चेतकचा मालक आहे मी सध्या. चेतक दुह्याचा त्याचं नियोजन बघायचं. समजा बघा मित्रांनो, त्यांना किती बोलावून किती नाही, आणि म्हणून तर म्हटलं त्यांना चेष्टा केली त्यांची, मग आलेल्या माझी चेष्टा केली, आता चेष्टा केली. तर माझं एक म्हणणं आहे की बाबा कसा एक आनंद आहे, 1 नंबर झाला बैलाचा, एक कुणाला पण आनंद एवढा असतो. आम्हाला भैया ड्रायव्हरची लय मोठी साथ आहे. आम्हाला बाहेर भैया ड्रायव्हरनं आम्हाला लय मोठी साथ, म्हणजे लय खंबीर साथ आहे भैया ड्रायव्हरची आम्हाला. लय मोठी. हा, भैया ड्रायव्हर कचरेवाडी. मला रात्री काल बायाचा 4 वाजता फोन आला, म्हणजे संध्याकाळच्या टाइमला 4 वाजता फोन आला. काय पण कर, उद्या वासरू घेऊन जायला लागते. मी म्हणलं भया दुशाचं मैदान आहे, कसं करायचं? नाही तू घेऊन जा, तुला काय करायचं आहे, होतंय काय ना काय ते घडतंय. मग आम्हाला पण माहित नव्हतं, आमचा पारा एकामेका संघ आहे काय, फक्त तू घेऊन जा एवढंच माहित होतं. आणलं सकाळी, शिवाय कळलं मग आम्हाला टेन्शन नाही काय. मग गाडी जोगली बरोबर, बायानं सांगितलं तसं बरोबर 1 करून दाखवलं गाडीनं. काय सांगतो काय 1 नंबर झाला? 1 नंबर होणार आज आल्या सांगितलं होतं पोरासनी. आज बेगाडले म्हणलं गंध वासरांचा आज 1 नंबर आहे. त्यात थांबा. आता म्हणजे आता हुरूप वाटायचं कारण म्हणजे काय बरं का, माझा नाग्या म्हणजे स्वर्गवासी झाला, पण आम्हाला काही माणसं म्हणले आता रमेश लोंढे संपलं, यातून संपलं, नाग्या मेला म्हणजे संपलं याच्यातनं. पण आमचं वडील म्हणलं जरी नाग्या जरी मेला तरी तू काय धीर सोडू नको, नाग्याच्या ठिकाणी मी चेतक उभा करतो, तू काय जास्त धीर सोडू नको. मी 24 तास रडतच होतो, मला काही सहित कळत नव्हतं, घरची बायका पोरं मी काही सहित बघत नव्हतो. मी म्हणजे असं येडा झाल्याने शिंडत होतो. आज माझा बैल म्हणजे तो 10-15 लाखाला त्याच स्वस्तात म्हणजे मागितला. आता 1 वर्ष झालं तो मेलाय. नाग्या म्हणजे 1 नंबरातलाच बैल होता. कुठं बाहेरनं जर आलो तर आम्ही दंडच ठोपटायचं. कशाने मारलं? अटॅक आला नाग्याला, अटॅक आला. तो आजारी होता, इथं 1 नंबर केला आणि थोडा आजारी मोहर गाडी ही झाली म्हणून लंगत होता, म्हणून असा त्याला बसवून ठेवला. आणि आमच्या बैलक्याने काय त्याचं खुराकच कमी केलेलं नाही, व्यायाम नाही, खुराक लय चारून ठेवलं, ते अटॅकच आला त्याला. या काही थोडा आजारी होता. नाग्यानं ह्याचा नाग्याचा शिळ त्याला. हा, नाग्याचा शोध ह्याने केला, म्हणजे नाग्या नाग्याची लय साथ साथ आहे केला. याला. ज्या टायमाला नाग्या होता त्या टायमाला ही बाळ होतं, ते 2 महिन्याचं बाळ होतं, 2-3 महिन्याचा होता. मग आमचं वडील म्हणलं तू रडू नको, काय करू नको. बैल वारल्यापासून ह्याच्यावर जीव लावलाय. असं मी मी म्हणलं त्याच्या हे काय तर अंगावर करून पडून दावणार आहे गेला, तरी मी घरच्यांना. एखाद्या जरी आम्ही पुरला तरी मी त्याच्या अंगावर पडून रडत होतो. मला 7-8 जण जरी वळलं तरी मी काय कोणाला निघतच नव्हतो. माझा नाग्या कारण का तर माझं मुंबई पुण्यापर्यंत त्यांनी नाव केलेलं होतं, त्याच्यामुळे मला जास्त आसरू काही सैनच झालेलं नव्हतं. हे विषय होता. मग आता ह्याने बी माझं स्वप्न पूर्ण केलं, त्याच्यामुळे नाग्याविषयी आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली नाग्याला, एवढाच विषय. नाग्यानं एवढं नाव केलं आणि खरं मन मोकळे मनाची येते. हा. आणि धन्यवाद.